नमस्कार. वारणेचा वाघ न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. अनिल पाटील खानापूरकर यांची भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्ह्याच्या चिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनिल पाटील खानापूरकर एक चांगले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षापासून काम करतात. त्यांनी देगलूर तालुका अध्यक्ष म्हणूनही काही वर्ष काम केले, 2 वर्ष जवळपास. आणि आता त्यांची पक्षाने नोंद घेऊन चांगलं काम करत असल्यामुळं, पक्षाला चांगल्या पद्धतीने योगदान देत असल्यामुळं त्यांचे जिल्हा चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर आपण त्यांच्याशी आज भेटण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर चला तर मग अनिल पाटील खानापूरकर यांना भेटूया. नमस्कार पाटील. नमस्कार, मी अनिल पाटील खानापूरकर. मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना परवाच माझी नांदेड जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या चिटणीस पदावर नियुक्ती झाली. मी गेल्या 2 वर्षामध्ये तालुक्याचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी केलं. लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल किंवा लोकसभेची पोटनिवडणूक असेल, या सर्व निवडणुकांमध्ये मला पक्षाचं काम करण्याची या ठिकाणी संधी मिळाली आणि निश्चितपणानं मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि पक्षासाठी प्रामाणिक राहिलो. म्हणून माझी काल परवाच भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर चिटणीस या पदावर नियुक्ती झालेली आहे. मला निश्चितपणानं खात्री आहे की आपण प्रामाणिकपणे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं तर पक्ष निश्चितपणाने त्या ठिकाणी त्या गोष्टीचा विचार करू शकतो आणि जिम्मेदारी आपल्याला देऊ शकतो. म्हणून या चिटणीस पदावर जी माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आलेली आहे, प्रामाणिकपणे काम करून त्या ठिकाणी त्या पदाला व पक्षाला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी निश्चितपणाने करणार आहे. किती वर्षापासून या पक्षात काम करता? मी जवळजवळ 4-5 वर्ष झाले या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतोय. त्याच्या अगोदर पण मी अनेक वेळा या पक्षाचं काम केलं होतं, पण गेल्या 4-5 वर्षापासून माझ्यावर या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ती जबाबदारी दिल्यानंतर माणसाला काम करण्यासाठी त्या ठिकाणी वाव मिळतो आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून, एखाद्या पदाला न्याय देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी काम करता येतं. हे गेल्या 4-5 वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना या गोष्टीचा अनुभव मला आलेला आहे. तालुका अध्यक्ष म्हणून किती वर्ष काम केलं? मी तालुका अध्यक्ष म्हणून जवळजवळ 2 वर्ष या ठिकाणी काम केलंय. तळागाळापर्यंत जाऊन बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील किंवा तालुक्यातले सगळे पदाधिकारी असतील, या सर्वांचा समन्वय साधून या ठिकाणी आपण पक्षाची ध्येय धोरणं, भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की या ठिकाणी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाव मिळतो आणि जनमानसाशी नाळ जोडलेला कार्यकर्ता या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी मी 2 वर्ष तालुकाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलंय. मला या गोष्टीचा निश्चितपणाने अभिमान आहे. तुमची चिटणीस म्हणून निवड केल्यानंतर यानंतर तुम्ही पक्षासाठी काय काय काम करणार आहात? नाही, चिटणीस म्हणून जरी माझी निवड झाली असेल तर पक्षाची जे काही ध्येय धोरणं असतील, पक्षाचे ज्या काही धोरणं राबवते पक्ष, तळागाळापर्यंत जाऊन गोरगरिबासाठी, सर्वसामान्यासाठी काम करणारा पक्ष आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अतिशय कणखर मुख्यमंत्री आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय की महाराष्ट्र आज म्हणजे प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. त्यांच्याबरोबर आमचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं सुद्धा संघटन कौशल्य अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. यांच्या नेतृत्वाखाली मी त्यांचे प्रथमतः आभार मानेन की त्यांनी आमच्या जिल्ह्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी भारतीय जनता पक्षासाठी झालेलं आहे, त्यांना पाठबळ दिलेलं आहे आणि मी त्यांचे सुद्धा आभार मानेन. आणि ह्या नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र व माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, तसेच आमच्या भागाचे नेते, देगलूर बिलोली भागाचे नेते, राज्यसभेचे खासदार आमचे आदरणीय अजितजी गोपछडे साहेब यांचे विशेष आभार मानेन. त्याचबरोबर मराठवाडा संघटन मंत्री संजय भाऊ कौडगे यांनी सुद्धा या ठिकाणी संघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जिम्मेदारी देण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांनी माझ्यावर अगोदर तालुकाध्यक्षाची जबाबदारी दिली, डॉक्टर संतोषरावजी हंबर्डे साहेब, यांचे सुद्धा माझ्यावर विश्वास आहे
आणि त्यांनी तालुकाध्यक्ष म्हणूनही माझ्यावर जिम्मेदारी टाकली होती आणि आता चिटणीस म्हणूनही टाकलेली आहे. मी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. तसेच आपल्या देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांनी सुद्धा या ठिकाणी माझ्या निवडीला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व नेतृत्वाला कुठेही म्हणजे गालबोट लागणार नाही किंवा कुठलं म्हणजे त्यांना असं वाटणार नाही की बाबा आपण चुकीच्या माणसाला या ठिकाणी पद दिलं. अशा पद्धतीची वेळ मी येऊ देणार नाही. त्यांचं निश्चितपणानं नाव लौकिक होईल आणि सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडली जाईल या पद्धतीचं माझं काम राहणार. वारणेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.